सांगली महापालिकेच्या पक्षी संग्रहालयात पक्षीच गायब. मंगेश चव्हाण, सतीश साखळकर यांनी व्यक्त केला संताप. महापालिकेने मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या पक्षी संग्रहालयाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. संग्रहालयाच्या परिसरात पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर वाढलेला आहे. पक्ष्यांच्या पिंजऱ्यात भंगार आणि निरुपयोगी वस्तू तशाच पडून आहेत. पक्षी संग्रहालयाचे उद्घाटन होऊन 1.5 महिना लोटला तरी पक्ष्यांचा किलबिलाट अजूनही ऐकू आलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी पक्षी उद्यानाला भेट दिली आहे. महापालिकेने या ठिकाणी नागरिकांची थट्टा केली आहे. तातडीनं या ठिकाणी पक्षी आणले नाहीत तर शहरातील भटकी कुत्री आणि गाढवे या ठिकाणी सोडू आणि त्यांचे संग्रहालय करू असा इशारा दिला आहे. प्रतापसिंह उद्यानात 2,16,00,000 रुपये खर्चून पक्षी संग्रहालय उभारण्यात आले. यात पक्ष्यांसाठी नवीन पिंजरे, जाळी, बेड, कॉन्क्रीट, शेड, पक्ष्यांची घरटी, पाणी, खाद्य साठवण्याचे भांडार, पक्ष्यांची माहिती देणारे फलक, लॉन, बगीचा आदींचा समावेश होता. संग्रहालयाचे काम पूर्ण होण्यापूर्वी तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांची बदली झाली. पदभार सोडण्यापूर्वी म्हणजेच 5 एप्रिल रोजी तत्कालीन आयुक्त गांधी, महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत या पक्षी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले. पण आता मे महिना संपत आला तरी या संग्रहालयात पक्ष्यांचा किलबिलाट काही ऐकू आलेला नाही. त्यात आता तिथे गाढवांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे. सांगली शहरामधील मध्य ठिकाणी असलेलं हे प्रतापसिंह उद्यान, आत्ता प्रतापसिंह उद्यानाचं पक्षी उद्यानमध्ये महापालिकेनं गेली 3-4 वर्षापूर्वी पक्षी उद्यानासाठी टेंडर काढलं. अजितदादांच्या फंडातून 50 लाख रुपये आणि इतर 1.5 कोटी रुपये असे 2 कोटी रुपयाचं जवळजवळ टेंडर काढून गेली 2 ते 3 वर्ष झाली. अद्यापी ह्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची कामं झाली नाही आहेत. ह्या ठिकाणी मोकळे पिंजरे उभा केलेले आहेत आणि ते पिंजरे अक्षरशः गंजून जात आहेत. पण त्यामध्ये अद्यापी कोणत्याही प्रकारचे पक्षी सोडण्यात आले नाही आहेत. सांगलीकर नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून भाजपनं आत्तापर्यंत फक्त आश्वासन देण्याचं काम केलं आहे. कृतीमध्ये 1% ह्यांचं काम दिसत नाही. 1% ह्यांची आढावा बैठक दिसत नाहीत. ही लोकं काम करताना दिसत नाहीत. ही लोकं फक्त सत्तेवर लोकांना खोटे आश्वासन देऊन या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत. माझं ह्या भाजप सरकारला एवढंच सांगणं आहे ह्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये जर का हे पक्षी उद्यान खुलं नाही केलं तर ह्या मोकळ्या पिंजऱ्यामध्ये सांगली शहरामध्ये वाढलेली कुत्र्यांची संख्या आणि वाढलेली गाढवांची संख्या, ही गाढवं पकडून आणि ही कुत्री पकडून या मोकळ्या पिंजऱ्यामध्ये सोडण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा कारभार हा भंपकपणाचा राहिलेला आहे. त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे 5 एप्रिल 2026 रोजी तत्कालीन आयुक्तांच्या हस्ते हे पक्षी संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. थाटामाटात त्याच्या रील टाकण्यात आल्या. मात्र सहज आम्ही परवा फिरायला आलो इथं पक्ष्यांचा आवाज ऐकूया म्हणून, तर इथं आल्यानंतर आम्हाला फक्त हे पक्षी संग्रहालय नसून गाढव उद्यान आहे असा भास झाला. त्याचे पुरावे आम्ही प्रशासनाला सादर केलेले आहेत. एक खेद वाटतो, तत्कालीन पालकमंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांनी ह्याला 1 कोटी रुपये मंजूर केले. त्यांच्या पालकमंत्र्यांच्या काळात ह्याचं कामाचा शुभारंभ झाला. मात्र आज 4.5 वर्ष झाली मात्र हे पक्षी संग्रहालय कशात अडकलं आहे आणि कुठं मुरालेलं आम्हाला कळत नाही. 2.5 कोटीसारखा खर्च इथं जो करण्यात आलेला आहे तो पण 2.5 कोटीचा खर्च संशयास्पद आहे. त्याच पद्धतीनं 5 एप्रिलला आयुक्तांच्या हस्ते ओपनिंग करताना जे इथं प्राणी आणलेले आहेत, मग ते प्राणी चोरीले गेले का मेले ह्याचासुद्धा उत्तर प्रशासन किंवा पदाधिकारी देत नाहीत. ह्याचा सांगलीकर नागरिक म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं आम्ही ह्याच्या तक्रारी दिलेल्या आहेत. हे पक्षी मेलेत का चोरीले गेलेत त्याच्याबाबत आम्ही हायकोर्टातनं केस दाखल करून महापालिकेवर गुन्हा दाखल करणार आहे. आणि तात्काळ सदर काम चालू नाही केलं, ह्याचा दर्जा नाही तपासला तर समस्त सांगलीकरांना घेऊन डॉग पाऊंडला जो निधी खर्च करणार आहे त्याऐवजी भटकी कुत्रे आणि गाढवे इथं आणून ठेवावीत. नसेल तर आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून ही भटकी कुत्रे आणून इथं ठेवणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.